Hello friends, welcome to च्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत 9th क्लास इंग्लिश लेसन नंबर 3.2 द फॉल ऑफ ट्रॉय या लेसनचा वॉर्मिंग अप चिट चॅट। त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल सबस्क्राइब करा, सोबतच बाजूची बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ओके करून द्या। आणि या आधीची व्हिडिओ जर तुम्ही पाहिली नसतील तर वरती आय बटन शो होत असेल त्या आय बटनला क्लिक करून तुम्ही ती व्हिडिओ पाहू शकता। Let's start the video. Warming up chit chat. Question number first. Do you know story from any epic or mythological poem? तुम्हाला कोणतीही महाकाव्य किंवा पौराणिक कवितेतील कथा माहित आहेत का? Answer: Yes, I know stories from epic or mythological poems. Number 2. Who is your favorite mythological character? What do you like about the character? तुमचे आवडते पौराणिक पात्र कोण आहे? तुम्हाला त्या पात्राबद्दल काय आवडते? आणि याचा आन्सर आहे हनुमान is my favorite mythological character because of his bravery. Question number 3. Who is your favorite warrior? Answer: Karna is my favorite warrior. Number 4. If you would visit a place in the ancient world or the mythological worlds, which place would you choose? Which events would you like to see? तुमचा आवडता जर तुम्ही प्राचीन शब्द किंवा पौराणिक जगामध्ये एखाद्या ठिकाणी भेट देऊ शकत असाल तर तुम्ही कोणते ठिकाण निवडाल किंवा तुम्हाला कोणता कार्यक्रम पाहायला आवडेल? Answer: I would like to visit Kurukshetra and like to see where between Kauravas and Pandavas. Next आहे building a story. Question: From group of 8, the group leader prepared slips of paper for each of the 7 points given below and distribute them among the others. The group sits in a circle taking their seats according to the number on the slips they have. Then each one completed the sentence on his her slips without sharing it with the others. The group leader collect the slips and read all the sentence loud as one continuous passage. Does the story make sense? The group then work on the story to make it more meaningful and interesting. इथे आपल्याला ही एक ऍक्टिव्हिटी दिली आहे त्यामध्ये 8 जणांनी पार्टिसिपेट करायचं आहे। एक जो ग्रुप लीडर आहे त्याने पेपरच्या स्लिप लिहून त्यावर एक एक वाक्य लिहून पेपरच्या स्लिप बाकीच्या 7 जणांना वाटून त्यांना त्या पेपरच्या स्लिपवर एक एक वाक्य लिहायला सांगून नंतर त्या स्लिप गोळा करायच्या आहे आणि त्यापासून मीनिंगफुल स्टोरी बनवायची आहे। जसं की खाली दिला आहे First point, there was a little girl. Second, who lived in a small house. Third, she ate what her mother made. Fourth, she went to her school daily. 5, there she saw her friends. 6, she was happy and contented. 7, that is why she never missed school. अशा प्रकारे मित्रांनो या पाठाचा वॉर्मिंग अप चिट चॅट हा इथे आपला कंप्लीट झाला आहे। परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा।
आणि असेच नवनवीन इंग्लिशचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, सोबतच बाजूचे बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ओके करून द्या, जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल सर्वात आधी. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स.